राजकोट किल्ल्यावरती शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीचं आंदोलन। आदित्य ठाकरेही मालवणला जाऊन आंदोलनामध्ये सहभागी होणार। शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा संजय राऊतांचा आरोप। निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी। पुतळा अपघात प्रकरणी महाविकास आघाडीचा आज मालवणमध्ये मोर्चाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन। 70 ते 80% नुकसान। मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। आमदार वैभव नाईक यांची मागणी। पुतळा दुर्घटनेतील दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, वैभव नाईक यांचं वक्तव्य। खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। नशीब उद्घाटनाच्या वेळेला महाराजांचा पुतळा पडला नाही तर अनेकांचे जीव गेले असते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार। अवघ्यात काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी। रंगरंगोटीसाठी कागदोपत्री निविदा। राजकीय बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचा माझ्याकडून पर्दाफाश। नव्या आघाडीची आज मुंबईमध्ये चर्चा। संभाजीराजे बच्चू कडूंसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक। राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली जाणार। राज्यसभेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। एनडीएची राज्यसभेतील सदस्य संख्या 115 वर तर भाजपचे राज्यसभेमध्ये 96 सदस्य। महाविकास आघाडीची आज मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक। उद्धव ठाकरेंसह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत उपस्थित राहणार। भाजप नेते अध्यक्ष असलेल्या बँकेच्या घशात दक्षिण मध्य मुंबईतील भूखंड। अर्थ खात्याचा आक्षेप डावलून हा निर्णय घेण्याचं कारण काय? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला मुंबईतल्या भूखंडावरून सवाल। शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचं व्याकरण कळलं पण ओबीसीतील 18 पगड जातीचं अंतःकरण कळलं नाही। ते कळलं असतं तर पवार पंतप्रधान झाले असते। ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत लक्ष्मण हाकेंची पवारांवर टीका। गणेश महामंडळांच्या महाप्रसादावर अन्न व औषध प्रशासनाचं विशेष लक्ष असेल। अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज वसमतमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार भव्य सभा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते जनसन्मान यात्रेला उपस्थित राहणार। नाशिकच्या नांदगावमध्ये 30 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। तब्बल 12 ते 13 टन ब्रॉन्झ धातू वापरून पुतळ्याची निर्मिती। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी निलंबनाच्या कारवाई विरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे मुंबई उच्च न्यायालयामध्ये। निलंबनाची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा राक्षे यांचा दावा। लहान मुलांवरील अत्याचाराविरोधात कायद्याची अंमलबजावणी होत नाही। बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं। लाडकी बहीण आली आहे, आता सुरक्षित बहीण पाहिजे। जे चुकीचं कृत्य करतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी आपण करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नागपूर दक्षिण पश्चिममध्ये मला काँग्रेस उमेदवारी देईल। प्रफुल्ल गुडधेंनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली। देशमुखांच्या फडणवीसांविरोधातील संभाव्य उमेदवारीच्या चर्चेची खिल्ली उडवली। माजी आमदार जेपी गावित यांचं आमरण उपोषण सलग 5व्या दिवशीही कायम। पैसा अंतर्गत भरती आणि इतर आदिवासींच्या मुद्द्यावर आज मोर्चा। म्हाडाच्या पुनर्रचित 388 इमारतीतील हजारो रहिवाशांचं आझाद मैदानावर आंदोलन। पुनर्विकासात अडचण ठरणारी 20% प्रीमियमची अट रद्द करण्याची मागणी। आम्ही गुवाहाटीला का गेलो हे धर्मवीर 2 मध्ये दिसणार। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून खंडणी आणि धमकीच्या आरोपावरून कारवाई। समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा।
एबीपी माझाच्या बातमीनंतर एमएसआरडीसी कडून तात्पुरती मलमपट्टी, मात्र महामार्गाला पुन्हा भेगा पडल्याचं समोर. सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली. कोलकात्यातील डॉक्टर रेप आणि हत्या केस निषेध मोर्चामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अनेक जण जखमी. विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात आज भाजपचा बंगाल बंद. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खड्ड्यांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन, खड्ड्यांमध्ये केक कापून राज्य सरकारचा निषेध केला. नागपूरमध्ये चिकनगुनियाचं थैमान, महानगरपालिकेकडे आतापर्यंत 386 चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद, ऑगस्टमध्ये 268 जणांना लागण. मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी. जुनं वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केल्यास 1 ते 3% सूट मिळणार. स्क्रॅपिंग प्रमाणपत्राच्या बदल्यात सवलत देण्याचा निर्णय. शहरापासून 150 किलोमीटरच्या आत स्क्रॅपिंग सुविधा विकसित करणार. यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडत असताना 238 गोविंदा जखमी. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. ठाणे जिल्ह्यामध्ये दहीहंडी फोडताना 19 गोविंदा जखमी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरू. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी. सोलापुरात परिवहन मंडळाच्या विश्रांतीगृहाच्या छताला गळती, दिवसभर वाहन चालवणाऱ्या एसटी चालकांना रात्रीची झोप मिळणं कठीण झालंय. आगार प्रमुखांना सांगूनही सुविधा मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, सध्या धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. दुपारी 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करणार. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंचा मालेगावमध्ये कार्यकर्त्यांसोबत 3 पावली नृत्यावर ठेका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मिरवणुकीत भुसेंचं नृत्य. नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकासह विदर्भातील अनेक रेल्वे स्थानकांना नवं रूप मिळणार. कलावंत फेहमिदा हैदर यांच्या थ्रेड पेंटिंग आणि ग्लास मोझेकच्या माध्यमातून स्थानकांवर स्थानिक कला आणि हेरिटेजला स्थान मिळेल. भिवंडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुरडीवर हल्ला, 4 वर्षांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू. भिवंडी पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन आजच झारखंड मुक्ती मोर्चा सोडू शकतात. चंपई सोरेन 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार. गुजरातमधील उंबर गावामध्ये 3 वर्षीय मुलीचा विनयभंग, 2 तासातच आरोपीला पोलिसांनी ट्रेनमधून ताब्यात घेतलं. जमावाकडून गांधीवाडीमध्ये दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू उपचारांसाठी पुण्यात दाखल. आयुर्वेदिक रुग्णालयात आसाराम बापूंवर उपचार, वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांचा परोल. मुसळधार पावसामुळे वडोदऱ्याच्या काही भागात पाणी साचलं. मोरबीमध्ये पाणी साचल्यानं वाहनांची गती मंदावली. मच्छू धरणाचे दरवाजेही उघडले. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसासंबंधित दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू. 23,000हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पावसाचं थैमान, तर काही भागात पाणी साचण्याची शक्यता. दिल्लीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक केली. प्रकरण समोर येताच चंद्रचूड यांची सायबर विभागात तक्रार दाखल. कोलकातामध्ये आजही गदारोळाची शक्यता. पोलिसांनी काल केलेल्या आंदोलनातील कारवाईच्या विरोधात आज भाजपचा बंद. सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्यास बंदी. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू. चित्ता मृतावस्थेत आढळल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.